तर मी पुन्हा एकदा गिरीश तुमच्याकडे येणारच आहे। गणेश, आपण पाहतोय अविनाश जाधव असतील हे सगळेच जण आता या विजयी म्हणजे जल्लोष सभेसाठी म्हणून ट्रेनने रवाना होत आहेत। नक्कीच पाहायला गेलं तर वर्षा जो दिल्लीमध्ये जंतर-मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आज या ठिकाणी मुंबईत साजरा करणार आहे। पाहिलं तर ठाण्यातून देखील शिवसैनिक, ठाकरे गटाचे असतील या मनसैनिक हे सर्वच जण आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतंय। ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसेना, ठाकरे गटाचे असेल मनसैनिक मोठ्या संख्येने पदाधिकारी या ठिकाणी जमले होते। माजी खासदार राजन विचारे असेल, मनसे नेते अविनाश जाधव असेल, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे असतील, गाडवे असतील, पुष्कर विचारे असतील, तसेच ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे हे सर्वच आता या लोकलनी प्रवास करत आहे। एक विजयाचा आनंद जल्लोष साजरा करण्यासाठी मुंबई दादर ठिकाणी जाणार आहेत। दोन्ही ठाकरे बंधू यांनी ज्यावेळेस या घोषणेची हाक दिली त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातून विविध ठिकाणून आता शिवसैनिक असेल, मनसैनिक असेल, सर्वच आता दादर या ठिकाणी जमणार आहे। विद्यार्थ्यांमध्ये लाठीचार्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांनी ठाण मांडून होते। पाहायला गेलं तर हा युवकांची लढाई होती आणि याच युवकांच्या लढाईमुळे आता केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि त्यानंतर ज्या अटी शर्ती होत्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या देखील मान्य केलेल्या आहेत। त्यामुळे आज हा जल्लोष जो आहे तो विद्यार्थ्यांचा असणारा तिरंगाच्या खाली हा जल्लोष साजरा केला जाणार आहे। पाहू शकतात कुठलाही झेंडा हातात न घेता या ठिकाणी शिवसैनिक, ठाकरे गटाचे असलेले मनसैनिक रेल्वे प्रवास करतायत। या ठिकाणी तिरंगा हातात घेऊन या ठिकाणी प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। आपल्या सोबत जे आहेत ते या ठिकाणी आता जोडले गेलेले आहेत। माजी खासदार शिवसेना, ठाकरे गटाचे राजन विचारे जी आहेत, राजन विचारे यांनी देखील ठाण्यामध्ये मोठी रॅली काढण्यात होती। मनसेने देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना या ठिकाणी समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती। विचारे साहेब, काय सांगाल, ही लढाई विद्यार्थ्यांची जिंकलेली आहे, एकंदरीत पहिला राजीनामा आता घेण्यात आला पेपरफुटी प्रकरणात? मला वाटतं ही सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल यंग जनरेशन काय करू शकते या संपूर्ण देशाला नाही तर जगाला दाखवून दिलं। आणि तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र ज्या ठिकाणी महाराष्ट्र या कुठल्याही आंदोलनामध्ये उतरतो तेव्हा तो दिशा दाखवतो आणि या महाराष्ट्राने दिशा दाखवल्यामुळेच मला वाटतं हा संबंध सर्व प्रेशर येऊन मला वाटतं राजीनामा त्यांना द्यावा लागला। ठाकरे बंधू बाहेर पडत नाही अशा देखील टीका टिप्पणी सत्ताधारी हो, ती आता जुनी झालेली गोष्ट, नवीन काहीतरी बोलावं साहेब, जुनी गोष्ट आहे ती। दोन्ही ठाकरे बंधू बाहेर पडल्यानंतर कुठेतरी आता मला असं वाटतंय की TV9 च्या 8 दिवसामध्ये ठाकरे बंधू रस्त्यावर आहेत, म्हणजे ज्युनियर आणि सिनियर दोन्ही ठाकरे पूर्णपणे रस्त्यावर आहेत। तुम्ही बघाल तर संपूर्ण मुंबई असेल, आजूबाजूचे जे परिसर आहेत तिथल्या सर्व विद्यार्थ्यांनी जागा कोणती निवडली तर दादर, कारण दादर त्यांना सेफ वाटला। तिथे शिवसेना भवन आहे, तिथे राजसाहेब ठाकरे यांचं घर आहे, त्यामुळे सगळे जेवढे जेनझीज आहेत ते तिथे आले आणि त्यांना हात लावायची हिंमत ही कोणीही नाही। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या बाबतीतलं प्रेम हे झेंझींचं प्रचंड वाढलेलं आहे, विश्वास वाढलेला आहे आणि नजीकच्या काळात हे सगळे झेंझीज आहेत ते महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंच्या पाठी उभे राहतील। उशिरा कुठेतरी राजीनामा घेण्यात आलाय का वाटतं? मला होता मोदी सरकारला की आमची कोणी राजीनामा मागू शकत नाही, आमच्या विरोधात एक